या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस व दुसरी शाखा मुस्लिम पाच्छापेठ सोलापूर। नीट 2026 परीक्षा पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने सोलापुरात जोरदार आंदोलन करण्यात आले। जिल्हा परिषद पूनम गेट येथे झालेल्या या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले। भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी आंदोलनादरम्यान तीव्र शब्दात भूमिका मांडताना सांगितले की दरवर्षी वैद्यकीय शिक्षणासाठी लाखो विद्यार्थी राष्ट्रीय पात्रता परीक्षा देतात, मात्र NTA या राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या निष्काळजीपणामुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे नीट 2026चा पेपर फुटला। त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिकही नुकसान झाले आहे। या धक्क्यातून 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या असून त्यास जबाबदार असणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित यंत्रणा व जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली। शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। NTA यंत्रणा रद्द करा, नीटची फेरपरीक्षा पारदर्शक आणि गोपनीय पद्धतीने घ्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस जबाबदार शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, चौकशी नको थेट अटक करा अशी घोषणा देण्यात आली। आंदोलनावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळ धक्काबुक्की व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, मात्र आंदोलकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवत निषेध अधिक तीव्र केला। यावेळी संघटनेचे राज्य सचिव साथी दत्ता चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले, देशातील शिक्षण व्यवस्था खाजगीकरण आणि भांडवलदारांच्या ताब्यात देण्याचे काम सरकार करत आहे। शिक्षणाचे बाजारीकरण आणि व्यापारीकरण झाल्यामुळे प्रत्येक परीक्षा, प्रवेश प्रक्रिया आणि शुल्काचा वाढता बोजा विद्यार्थ्यांवर टाकला जात आहे, मात्र विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होत असतानाही सरकार गंभीर नाही। धर्मांधता पसरवणे, सत्ता हस्तगत करणे आणि जनविरोधी धोरणे राबवणे यामध्ये सरकार व्यस्त असून विद्यार्थ्यांचे भविष्य अंधाराकडे ढकलले जात आहे। या आंदोलनात युवा महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्हाळ, विजय हरसुरे, बालाजी गुंडे, राहुल बुधले, सुनील आमाटी, अप्पाशा चांगले, किशोर झेंडेकर, विजय साबळे, श्याम आडम, प्रदीप मरेड्डी, नरेश गुल्लापल्ली तसेच विद्यार्थी आघाडीचे राज्य सहसचिव मल्लेश्वर कारंपुरी, नानी माकाम, कुमार येलगेटी, अभिजित निकंबे, गुंडप्पा डक्का, सय्यद शहापुरे, सद्दाम बागवान आदी उपस्थित होते। DYFIच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे, गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी नीटच्या परीक्षेची तयारी करत असताना अचानक पेपरमध्ये बातमी येते आणि टीव्हीवरती दाखवलं जातं की नीटचा पेपर फुटला आणि जे विद्यार्थी तयारी केलेत त्यांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या आर्थिकतेचा आणि त्यांच्या पालकांच्या मनस्थितीचा काय परिणाम होईल हे आपण कधी कल्पना करू शकत नाही। इतकंच नसून पेपर फुटला ऐकल्या देशामध्ये जवळजवळ 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। या 3 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला जबाबदार हे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत। त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे। केंद्र सरकार जर अशा पद्धतीनं या पेपर फुटीमुळे जर गांभीर्य घेत नसेल तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय? जेव्हा आम्ही म्हणतोय ही जी नॅशनल टेस्ट एजन्सी आहे ती NTA रद्द करा, आम्हाला प्रायव्हेट एजन्सी मार्फत परीक्षा नको, सरकारने थेट परीक्षा घेतली पाहिजे। इतके विद्यार्थी आज लाखो विद्यार्थी या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं उज्ज्वल भविष्य करण्यासाठी त्या परीक्षेचा अभ्यास करतायत। आज त्यांच्या मानसिकतेचा विचार हे सरकार करायला तयार नाही आणि 21 जूनला पुन्हा परीक्षा जाहीर केलेली आहे। प्रत्येक वेळी फॉर्म भरा, प्रत्येक वेळी पैसे भरा, हे कुणाच्या खिशात आणि कुणाच्या घशात जात आहेत हा मोठा प्रश्न आहे। म्हणूनच त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात आम्ही आज ठिकाणी धर्मेंद्र प्रधान, मोदी आणि शाह यांच्या प्रतिमेचं दहन केलेलं आहे। यानंतर आम्ही नुसतं दहन करणार नाही, या सरकारला घेराव घालणार आहे आणि सरकार जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेत नाही तोपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, हा आमचा DYFIचा इशारा आहे। 22 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती। महाराष्ट्रात लाखाच्या वर मुलांनी परीक्षा दिली होती। सोलापुरात सुद्धा हजारो विद्यार्थी परीक्षा दिली आहेत। परीक्षा दिल्यानंतर मुलांनी पास झाल्यानंतर मुलं पेढे वाटले आणि पेढे वाटल्यानंतर पेपर फुटला म्हणून जेच बोंब उडाली। त्याच्यानंतर ह्या मुलांवर प्रचंड मोठं दडपण आलं। 3 मुलांनी आतापर्यंत त्यांचा जीव गमावलेला आहे।
आणि केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार आणि मुख्यतः शिक्षण खातं आज असून नसल्यासारखं आहे. धर्मेंद्र प्रधान नावालाच आहेत, तर त्यांनी नावाला न राहता ते नैतिक जबाबदारी स्वीकारून आज त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. एकीकडे रोजगाराचा प्रश्न प्रचंड मोठा उद्भवत असताना, वैद्यकीय क्षेत्रात विद्यार्थ्यांचा कल वाढत असताना, जर सुरुवातीलाच त्यांच्या प्रवेशद्वारावर अशा पद्धतीची जर रचना असेल, लाखो रुपये घेऊन हे जे वेगवेगळ्या कोचिंग क्लासेस आहेत त्याच्यातले एजंट आहेत, हे जर सरकारची संगनमत करून पेपर फोडत असतील तर ही गंभीर बाब आहे. कारण येणाऱ्या काळात वैद्यकीय क्षेत्रामध्ये पेपर फोडून पैसे देऊन जर डॉक्टर होणार असेल तरी बाब गंभीर आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी करतोय, NTA जी संस्था आहे मुख्यतः नॅशनल टेस्टिंग एजन्सी, ती बरखास्त केली पाहिजे. कारण पूर्वीच्या प्रमाणे परीक्षा पद्धती लागू केली पाहिजे. आतापर्यंत 48पेक्षा जास्त वेळा परीक्षा रद्द झाल्या आहेत आणि आज टोटल 22 लाख विद्यार्थ्यांचा पेपर रद्द केला जातो. अशा वेळेस आत्ता 21 जून जाहीर केलेत. 8 दिवसामध्ये कोणती परीक्षा तयारी करणार मुलगा? परीक्षा तयारी करायची का फॉर्म भरायचं? ते तर फी आम्ही टोटली मागणी करतोय, पण 8 दिवसामध्ये पेपर कोणत्या तोंडाने विद्यार्थी जाणार हा मोठा प्रश्न आहे. म्हणून 2च मागण्या आमच्या या ठिकाणी. एक, NTA बरखास्त करा. दुसरं, धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे नैतिक जबाबदारी घेऊन. ही मागणी आमची आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.